आणि कनिष्ठ महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण स्वागत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध। डॉक्टर आय जरळी। 11वी-12वीचा काळ आयुष्याला दिशा देणारा सुवर्णकाळ असल्याचा संदेश। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचं उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर आय जरळी होते। प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। प्रास्ताविकात प्राध्यापक SP घोरपडे यांनी स्वागत समारंभामागील उद्देश स्पष्ट केला। सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा NM कुचेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध उपक्रमांची माहिती दिली। प्रा CM तेली यांनी महाविद्यालयातील विविध समित्या, राष्ट्रीय सेवा योजना, MHT CET मार्गदर्शन, पालक मेळावा तसंच शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, व्यक्तिमत्व आणि सामाजिक जाणीवांच्या विकासासाठी महाविद्यालय सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। 12वीच्या विद्यार्थिनी ऋतुजा नार्वेकर, प्राजक्ता पाटील यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांमुळे व्यक्तिमत्व विकासाला कशी चालना मिळाली याविषयी अनुभव कथन केले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर आय जरळी म्हणाले, दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील आणि सचिव विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे। विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहून जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यास तसंच योग्य नियोजनाच्या बळावर यश संपादन करावं। 11वी आणि 12वी ही केवळ 2 वर्ष नसून आयुष्याला दिशा देणारा सुवर्णकाळ असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्राध्यापक NK जावीर आणि TD मोमीन यांनीही विद्यार्थ्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास प्राध्यापक अंकुश नौकुडकर, शाहू गावडे, सुरेश कांबळे, संतोष कांबळे, रोहित मोरे, SD पाटील, JM उत्तुरे, SS सुभेदार, गीतांजली पाटील, RH काझी, TR लाखे, युवराज रोड, प्रकाश बागडी, गोविंद नाईक यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक दिव्या पाटील आणि प्रियांका हरकारे यांनी केलं, तर आभार NP पाटील यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।